वडिलांनी एकाच मुलाला प्रॉपर्टी दिली तर बाकीचे बाकीचे मुलं असतात त्यांचा अधिकार संपते का? नाही मित्रांनो, तसा तो अधिकार संपत नाही. मुळात प्रॉपर्टी कोणती आहे त्याच्यावर अवलंबून असते. ते प्रॉपर्टी दोन प्रकारची असतात मित्रांनो. कोणकोणत्या? एक तर वडिलोपार्जित असते आणि एक स्वकष्टी म्हणजे स्वतःच्या कष्टातून कमावलेली प्रॉपर्टी. आता आपण जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्याच्याबद्दल बोलूया. जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर पिढ्यानपिढ्यापासून आलेली प्रॉपर्टी जी असते ती कोणत्याही एका मुलाला देता येत नाही. तर त्यांची जितकी मुलं असतील त्या सर्व मुलांना त्याच्यामध्ये समान हिस्सा असतो आणि त्या प्रॉपर्टीचे ते समान वाटेकरू असतात. आणि जर वडिलांनी स्वतः कमावलेली आहे प्रॉपर्टी, स्वकष्टीत आहे ती, तर मात्र वडिलांना पूर्ण अधिकार असतो की ते प्रॉपर्टी कोणाला देतील. ते एका मुलालाही देऊ शकतात, ते गिफ्ट डीड करू शकतात प्रॉपर्टी. ते विलनुसार ती प्रॉपर्टी ज्याही मुलाला द्यायची आहे ते देऊ शकतात, त्याला चॅलेंज करता येत नाही. परंतु प्रॉपर्टी जर वडिलोपार्जित असेल तर मात्र ते सर्वांनाच द्यावी लागते, ती एका मुलाला देता येत नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. जय भीम.